मुख्यमंत्र्यांचे सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे निर्देश। गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार। तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना। अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण तत्काळ काढून घेण्याची मागणी। महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, आंदोलन करण्याचा इशारा। मुंबई हायकोर्टाकडून एफडीएच्या कार्यपद्धतीवर नाराजी। एफडीएची कारवाई म्हणजे डास मारण्यासाठी तलवारीचा वापर। हायकोर्टाची एफडीएच्या कारवायांवर टिप्पणी। मुंबईतील सर्व व्यावसायिक आस्थापना बंद करणार का, कोर्टाचा एफडीएला सवाल। भाजप नेते विजय चौधरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल। प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयामध्ये केलं दाखल। भाजप नेते विजय चौधरी कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी अटकेत। हवामानामध्ये पुन्हा बदल होण्याचे संकेत। राज्यामध्ये 13 ऑगस्टपासून पुन्हाच पावसाचा जोर। 13 ते 20 ऑगस्ट या काळामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता। 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडणार। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अजिंक्य रहाणे युरोपियन T20 प्रीमियर लीगमध्ये खेळणार। युरोपियन T20 प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी एम्स्टरडॅम फ्लेम्सनं अजिंक्य रहाणे याला संघामध्ये घेतलं। प्रमुख खेळाडू म्हणून करारबद्ध केल्याची घोषणा। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी लाल परी सज्ज। गौरी गणपतीसाठी यंदा 5220 जादा गाड्या सोडण्यात येणार। मुंबई, ठाणे आणि पालघरमधून या गाड्या सुटणार। सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडसाठी या जादा गाड्या सोडण्यात येणार। पश्चिम आशियामधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रालाही बसला। महारेराकडून गृहनिर्माण प्रकल्पांना 4 महिन्यांची मुदतवाढ। रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतासह 5 देशांवर 100% आयात शुल्क लावण्याचं विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर। 100% शुल्काच्या कक्षेमध्ये भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी आणि अझरबैजान या 5 देशांचा समावेश।